नमस्कार. फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची सरबतं करतो. कोकम सरबत, लिंबू सरबत किंवा थंड पेय करतो. तसंच मी पण आज करणार आहे मठ्ठा. जो लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा पारंपरिक पद्धतीचा असा मठ्ठा मी तयार करणार आहे. तर आपण आता सुरुवात करू. मठ्ठा करण्यासाठी आपण इथे मिरच्या घेतल्या. त्या तिखट आहेत त्यामुळे मी 3 छोट्या छोट्या मिरच्या घेतल्या आणि आल्याचे तुकडे करून घेऊ आपण. मी मिक्सरमध्ये क्रश करणार आहे. तुमच्याकडे खलबत्ता असेल कुठल्याही प्रकारचा, स्टीलचा, दगडी, तर तुम्ही त्यात हे ठेचून घ्या. खलबत्त्यात ठेचल्याने खरं तर याचे खूप छान याचा अर्क यातच राहतो, आपल्याला चांगली चव मिळते. माझ्याकडे नाही आहे, मी मिक्सरमध्ये करणार आहे. आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून क्रश करून घेणार आहे. आपण आता आलं आणि मिरची क्रश करून घेतली आहे. आलं आणि मिरची क्रश करून घेतली आहे. तुमच्याकडे जर जिरे पूड नसेल तर जिरे पण ह्याबरोबरच क्रश करून घ्या किंवा जिऱ्याची पूड करून घ्या तुम्ही. माझ्याकडे जिरे पूड आहे म्हणून मी आत्ता जिरे यामध्ये घालून क्रश केले नाही, मी जिरे पूड घालणार आहे. आता आपली सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपण आता दही घेणार आहे बाउलमध्ये. आणि यात पाणी घालणार आहे. यात गार पाणी घालायचं आहे. थोडंसं पहिल्यांदा कमी घालू आपण आणि रवीने घुसळायचं. ताक करून घेऊ आपण. आधी कमी पाण्यात घुसळते आणि मग पाणी वाढवते. खूप कमी वेळात होणारी अशी ही रेसिपी आहे. उन्हाळ्यात मठ्ठा हा नेहमी करते मी. बरेच वेगवेगळे प्रकार करते मी. थंड पेय असलेली सरबतं, त्यात बडीशेपचं सरबत किंवा उन्हाळा म्हणून चिक्कू केळ्याचे स्मूदी. आता ह्यात आपण अजून पाणी वाढवू. मठ्ठा पातळ असतो, आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे. आता मी अजून चांगलं घुसळून घेते आणि हे रवीनेच करा, ताक घुसळायच्या रवीने. तुम्ही स्टीलचं भांडं वापरलं तरी चालेल. यात आपल्याला हा जो आलं मिरचीचा ठेचा होता तो घालायचा आहे. तर तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घाला. मीठ घालायचं, साधं मीठ, काळं मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि हिंग. ताकात हिंग घालायलाच हवा, त्यामुळे पोटाला पण पचायला चांगलं असतं. आता आपण हे छान पुन्हा हलवून घेऊ. आता कोथिंबीर घालू. पुन्हा एकदा घुसळून घेऊ. आपला मठ्ठा आता रेडी आहे. आता हे गार करायला फ्रीजमध्ये ठेवायचं. आपल्याला साखर पण घालायची यात.
मी पिठी साखर घातली आहे, साधी साखर घातली तरी चालेल, चवीपुरती साखर. परत घुसळून घेऊ आपण. आता हे गार करून झालं आहे, मी नंतर साखर घातली, तुम्ही आधी घाला. आता आपल्याला हे सर्व करायला घेऊ शकतो आपण. त्याआधी आपण गाळून घेऊ. आपण आता दुसऱ्या बाउलमध्ये गाळून घेऊ. आता आपण प्यायला घेऊ, सर्व करू. यावर आपण कोथिंबीर घालू. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि माझ्या इतरही रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता हे आपला मठ्ठा तयार आहे. हा तुम्ही फ्रीजमध्ये गार करून पिऊ शकता. आता आपला मठ्ठा तयार आहे. यात तुम्ही आलं आणि हिंग, जिरे हे सगळं घालायलाच हवं. तेही पोटाला डायजेशनसाठी चांगलं असतं. माझ्या इतरही रेसिपीसाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.